जगात जर्मनी आणि भारतात परभणी, बनी तो बनी नाही तो परभणी असं म्हणलं जातं. या म्हणी ज्या जिल्ह्याच्या बाबतीत प्रचलित आहे त्या परभणी लोकसभा मतदारसंघात मी आहे आणि तिथल्या आता दूध मार्केटमध्ये मी आलेलो आहे. चला आपल्या सगळ्या शेतकऱ्यांशी बांधवांशी आपण गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेऊ. परभणीच्या बाबतीत सध्या आपण बघायला गेलं तर एकीकडे आहेत रासपचे महादेव जानकर, ज्यांच्या बाबतीत इथली लोक असं म्हणतात आम्ही त्यांना फार काही ओळखत नाही, पण बघूया ते किती जोर लावू शकतात. दुसरीकडे आहेत महाविकास आघाडीकडनं विद्यमान खासदार बंडू जाधव, बरोबर ना भाऊ? हा बरोबर. दोघांमध्येच लढत होणार असं म्हणलं जात आहे. भाऊंशी बोलूयात सगळ्यांशी. कसं आहे, रोज सकाळी सकाळी इथे येणं आणि छानपैकी या किटलीतलं दूध सगळ्यांना विकणं असा सगळा त्यांचा रोजचा व्यवसाय, हा जोड व्यवसाय. भाऊ मला तुम्ही सांगा, काय तुमच्या परभणी लोकसभेचा अंदाज आहे? सभेचा अंदाज तर सांगता येणार नाही, कारण कामं जर झाले तर त्यांनाच मतदान करावं लागेल. आतापर्यंत परभणीचा तेवढा विकास नाही आहे आमचा. परभणीचा विकास व्हायला पाहिजे, अत्यावश्यक आहे आणि विकास होत राहा ही आमची इच्छा आहे, बाकी काहीच नाही. आमच्या दुधाला तर भाव नाही, थोडाफार भाव वाढला, डेअरी वगैरे काही चालू झाली तर सार्थक होईल इथं, कारण आपल्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कुठलीही कंपनी वगैरे आलेली नाही. आमची इच्छा आहे की कंपनी यावं किंवा जोडधंदा असावा प्रत्येकाचा, आणि जोडधंदा असेल तर आम्हाला काय कॅन्डिडेट कुणीही असो काम करणारा माणूस हवा आहे, बस त्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही. आमची इच्छा एकच आहे, काम व्हावं, परभणीचा विकास व्हावा. बरोबर. दादा तुम्ही या पुढे. बर या बर. सगळे कोण हा बोला का तो बोला असा मोठा प्रश्न. तुम्ही मला सांगा आता जनावराला ढेप बीप काय खर्च येतो आणि मग तो खर्च वगळता दुधाला भाव योग्य मिळतो का? सर तशा हिशोबाने जर केलं ना तर 0% आहे. मी तर म्हणतो ना शेतकऱ्याचं सगळ्यात जास्त खच्चीकरण आहे आणि येणाऱ्या 10 वर्षात शेतकऱ्याचा मायबापवाली कुणीच झाला नाही. म्हणजे आजचा दुधाचा जर विचार जर केला तर हे माती मोला. मला तर वाटतं ना सरकारने याच्यात सगळ्यात जास्त दखल घ्यावी आणि सगळ्यात जास्त आपले लोकप्रतिनिधी असतील यांनी तर लोकसभेमध्ये तर असं गरडून आवाज करायला पाहिजे, कारण या देशाचा कणा जर म्हणलं तर शेतकरी आहे आणि शेतकऱ्याच्या हितासाठी इथं मला तरी वाटतंय ना की एकही कुणी तुमचाच खासदार या प्रत्येक महाराष्ट्र राज्यातला हो या कुणीच बोलू शकत नाहीये. कारण सर्वात महत्वाचं जर म्हणलं तर म्हणजे दुधाचे दर ज्यांचे वाढतात की ज्यांच्याकडे दुधाच्या डेअऱ्या आहेत त्यांच्या दुधाला भाव आहे, म्हणजे दुधाची पॅकिंग होते का त्यांना भाव आहे. माझे खरा शेतकरी पिकवतो त्याला विकायचं पण कळत नाही आणि त्याच्या मालाला भाव सुद्धा नाही. काय लिटरने पैसे मिळतात सर विचाराच्या पलीकडे, कारण तुम्हाला सांगलं तर मी तर म्हणतो ना बाकीच्या जनतेला सुद्धा हसू ये, कारण दुधाचा भाव कसा आहे की 40 रुपये काहीच नाहीये, फक्त म्हणजे विचाराच्या पलीकडे आहे. म्हणजे तुम्ही विचारू नये आम्ही सांगू नये, शेतकऱ्याची ही अवस्था आहे. 30 ते 40 रुपये लिटर असा भाव जो आहे तो या सगळ्या शेतकऱ्यांना मिळतो. जनावराला ढेप, त्याला खाद्य, या सगळ्या गोष्टी वगळता तो खर्च जाऊनही त्यांना गुंतवलेले पैसे, जनावरांसाठी खर्च केलेले पैसे काही मिळत नाही. त्याच्या सब ठीक आहे का? सब ठीक है. बनी तो बनी नाही तो परभणी, बनी तो बनी नहीं तो अब्दुल गनी. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. हा तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. चला अशा पद्धतीने परभणीकर दूध व्यापारी क्या बन रही है? कुछ विकास नहीं पर हर रास्ते देखो, हर नाली, हर रास्ता सब खराब है, कुछ नहीं, ना आमदार ना खासदार कुछ नहीं. मी चुकत नसेल तर इथले स्थानिक म्हणे त्यांच्या घराच्या समोर शेवटचं डांबर केव्हा टाकलं गेलं याबद्दलची पैज लावतात. विचार करावा लागतो. बरं ठीक आहे, यावर आता एक क्षणाला हसू येतं गमतीचा विषय म्हणून, पण हे परभणी लोकसभा मतदारसंघाचं सगळ्यात मोठं शल्य आणि सगळ्यात मोठी समस्या आहे. चला पुढे जाऊ. धन्यवाद आपल्या सगळ्यांचे आणि शुभेच्छा. मतदान करणं आवश्यक आहे, लक्षात ठेवा. चला परभणी के निवासी ना म्हणजे जन्म इथलाच. मग परभणी जेव्हा पहिले तुम्ही लहानपणी बघितलं होतं तसंच आहे का बदललं? थोडासा बदलला आहे. पहिले जे हे होता सगळ्या मिळून सगळे करून हे जातीवाद पितवाद न होता. आता सगळे मतदान लोकांनी या इतर लोकांनी मतदानासाठी जातीवाद क्या हे केला. पण परभणीचं मूड काय सध्या? परभणीचा मूड सगळे मिळून सगळे हे जे काम करणारा माणूस आहे त्याला निवडून देण्याची काय अंदाज ते आता शिवसेना होय का? बंडू ठाकरे ठाकरेची शिवसेना. काय वाटतं होय का? येऊ शकत नाही त्या परभणी जिल्ह्यात.
त्यांनी काहीच सुविधाही नाही केली. रोड खराब आहे, सगळे नाले आहे. हा. त्याच्याने दोन माझे शब्द सांगतो. परभणी फार काही बदललेलं नाही. जागोजागी कचरा आपल्याला पडलेला दिसतो. स्वच्छतेच्या नावाने तर आनंदी आनंद आहे. हा? नमस्कार. नमस्कार. मी मुंबईहून आलो हां तुमचं परभणी बघायला बरं का. हां हा. परभणीच्या बाबतीत म्हणलं जातं जगात जर्मनी, भारतात परभणी. हो बरोबर. का म्हणलं जातं? आता का म्हणून दादा परभणी शहर एवढं सुंदर आणि हा. हे नाही तर भांडणं पिणणं काही होत नाही. परभणी खरंच सुंदर आहे. हो सुंदर आहे. काय तुमच्याकडचं जागोजागी कचऱ्याची ढीग आणि काय आता हे उचलेलेत ना. होय का? हा ईदीमुळे ना थोडासा गर्दा झालेला आहे. नवीन रस्ते झाले का? हो झाले झाले. होय का? हो झाले. हो झाले. चाचा आओ ना. अरे आपको ईद मुबारक. आपको बहुत बहुत शुभकामना. आता तुमच्या शहरात आलेलो आहे बरोबर की नाही, त्यामुळे थोडंसं काहीतरी विचारायचं आहे तुम्हाला. बघा तुम्ही इथलं स्थानिक, इथलंच तुमचं जन्म. काय परभणी का अंदाज क्या लगता है आपको? एक तरफ अपन देखें तो महाविकास आघाड़ी की तरफ से बंडी जाएगा, दूसरी तरफ रासप की तरफ से महादेव जानकर. क्या मतलब क्या अंदाज है, क्या मूड है परभणी? क्यों? अभी वो तो 2 टर्म खासदार है नहीं इधर. नहीं आदमी अच्छा है. आदमी अच्छा है पर परभणी के रास्ते नहीं हुए, यहाँ के फार्मर लोगों की समस्या है. होगा विकास. परभणी का विकास 10 साल में नहीं हुआ अभी. होपफुल आहे म्हणजे उम्मीद पे दुनिया कायम आहे असं म्हणतात. चला पुढे जाऊ. सब लोग दूर. होय का? किती म्हशी घरात? कुठल्या जातीच्या? बरं आता मी तिथे कोपऱ्यावर बोललो आपल्या काही मित्रांशी. मित्र तर तिथे रोज सकाळी चालत रोज किती लिटर? 40 लिटर. पण मग घरी जाता जाता काहीच उरत नाही. जाता वेळेस काही नाही. सगळं संपतं. सगळं बरं मला सांगा परभणीमध्ये लोक